हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर चला तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 4 ते 4 टिपक्यांच्या सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळी डिझाईन शेअर करणार आहे. आज तुम्हाला मी ज्या रांगोळी डिझाईन दाखवणार आहे ना, त्या तुम्ही तुमच्या दारापुढे अगदी रोज काढू शकता. या रांगोळी डिझाईनला काढायला तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही. अगदी खूप कमी वेळातच तुम्ही पटकन रांगोळी काढून मोकळे व्हाल. इतक्या सोप्या पण डिझाईन आहेत आजच्या. तर तुम्ही डिझाईन ट्राय करतायत की नाही? तुम्हाला आवडल्या का हा डिझाईन मागच्या भागांमधल्या? तर मला प्लीज नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर अजून काही वेगळ्या प्रकारच्या डिझाईन पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला अगदी वेगळ्या युनिक अशा रांगोळी डिझाईन दाखवायच्या. आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या रांगोळी डिझाईन काढण्यासाठी जे आपण शेप्स यूज करतो ना, ते मी दाखवणार आहे. तर उद्याचा भाग बघण्यासाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जे कोणी फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, त्यांना पण माझं चॅनलची लिंक शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आपण अशा सोप्या सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन रोजच काढत जाऊ आणि छान तुम्ही पण असंच ट्राय करत राहा. जर रांगोळी डिझाईन काढायला जमत नसेल किंवा तुम्ही नवीन असाल ना, रांगोळी शिकत असाल नवीन, तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आला आहात. कारण मी खूप बेसिक लेवलच्याच रांगोळी डिझाईन दाखवत असते आणि भरपूर ताई पण मला बोलतात की तुझ्या रांगोळी डिझाईन खूप सोप्या पण असतात. आणि अशा प्रकारच्या डिझाईन तुम्हाला फक्त माझ्या चॅनलवरतीच मिळतील बघायला. कारण सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्याच रांगोळी डिझाईन आता कोणाकडे जास्त वेळ पण नसतो मोठ्या रांगोळी डिझाईन काढण्यासाठी. तर आपण त्यामुळे छोट्या डेली यूजसाठीच्या रांगोळी डिझाईन मी दाखवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. तुम्ही पण अशा सोप्या रांगोळ्या पहा आणि काढण्याचा नक्की प्रयत्न करा. ज्या ताई माझ्या रांगोळी डिझाईन काढण्याचा प्रयत्न करतात ना, खरंच त्यांना खूप मनापासून थँक्यू. कारण मला भरपूर ताईंनी इंस्टाग्रामवरती मी ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत त्याचे फोटोज शेअर केलेले आहेत आणि खरंच मनापासून खरंच धन्यवाद की आपण काहीतरी केलं आहे आणि आपल्याला कोणीतरी फॉलो करतं आहे. यात खरंच खूप मोठा आनंद असतो. ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद कुठेच नाही. तर अशाच सुंदर रांगोळ्या तुम्ही पण नक्की काढत जा. मला खूप आनंद होईल की तुम्ही अशाच प्रकारे माझ्या रांगोळ्या बघा आणि काढण्याचा प्रयत्न तरी करा ॲटलिस्ट. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचल्या आहेत. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या सुंदर कमेंट केल्यात आणि तुम्ही प्लीज रांगोळी डिझाईन शिका प्लीज आणि रोज तुमच्या दारापुढे सुंदर रांगोळ्या काढत जा. त्यामुळे कसं आहे, घराचं क्लायमेट पण छान राहतं आणि मस्त स्वतःला पण खूप फ्रेश वाटतं. मला माहिती आहे आता मार्केटमध्ये खूप सारे स्टेन्सिल्स आले आहेत. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण एकदम 2 मिनिटात रांगोळी काढू शकतो. पण जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हाताने रांगोळी काढतो ना, आणि ती रांगोळी कशीही येऊ, पण जो आपल्याला एक आनंद मिळतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. त्यामुळे मी तर जास्त प्रेफर करते मी स्वतःच रांगोळी काढणार. तुम्हाला पण असंच रांगोळी काढायला आवडत असेल किंवा तुम्हाला रांगोळी शिकायची असेल ना, तर तुम्ही माझं चॅनल नक्की रेफर करू शकता. तिथे तुम्हाला नक्कीच खूप सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढायला शिकता येईल. एवढ्या सोप्या पद्धतीच्या आहेत रांगोळ्या ह्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहे. याआधी पण मी खूप सारे व्हिडिओज असे अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता. आत्ता आपण रिसेंट दिवाळीच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण खूप साऱ्या सोप्या रांगोळ्या मी अपलोड केलेल्या होत्या. जुने व्हिडिओ पण तुम्ही चेक करा. त्यामध्ये पण खूप सारे नवीन डिझाईन्स आहेत. तर रोज दुपारी 1 वाजता मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्ही रोज प्लीज व्हिडिओ चेक करत राहा. जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. रांगोळी डिझाईन ट्राय करत राहा. रांगोळी शिका आणि रोज दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रयत्न नक्की करा. तर मैत्रिणींनो, आपण भेटूया
पुढच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये अशा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईनसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू.